काहीतरी चमचमीत झणझणीत खायचं आहे तर करा मग ही टोमॅटो चटणी। ही टोमॅटो चटणी करण्यासाठी मी टोमॅटो उकडून घेतलेले आहे, अद्रक लसूण तेलामध्ये परतून घेतलेला आहे। टोमॅटो अद्रक लसूण यांची प्युरी तयार केलेली आहे। त्यानंतर गॅसवर कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल आणि राई जिरं टाकून चांगलं तडतडू दिलेलं आहे। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर ॲड करून चांगलं मिश्रण परतून घेतलेलं आहे। कांदा जास्त परतायचा नाही आहे, लाल होऊ द्यायचा नाही, तोपर्यंतच आपल्याला लाल तिखट ॲड करायचं आहे, हळद ॲड करायची आहे। त्यानंतर ते मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण ॲड करणार आहोत हिंगही परतून घ्यायचा आहे। त्यानंतर या चटणीला चव आणणारा गूळ आपण ॲड करणार आहोत। गुळाला पाणी सुटेपर्यंत आपण हे मिश्रण परतणार आहोत। हे मिश्रण लालसर झाल्यानंतर त्यात चवीपुरतं मीठ घालून पुन्हा मिश्रण परतून घेणार आहोत आणि रंग चांगला आल्यानंतर त्यात आपण तयार केलेली प्युरी ॲड करणार आहोत आणि ही चटणी आता हळूहळू तयार होत आहे। चांगलं मिश्रण परतून घ्यायचं आहे, चटणी चांगली शिजू द्यायची आहे। तोपर्यंत दुसऱ्या कढईमध्ये तेल टाकून थोडंसं राई जिरं घालायचं आहे। राई जिरं तडतडलं की मग त्यात बारीक चिरलेला कढीपत्ता आपण ॲड करणार आहोत। कढीपत्ता चांगला तडतडला की मग त्यात तीळ ॲड करणार आहोत। तीळही तडतडतात आणि त्यानंतर थोडासा आपण परत एकदा हिंग घालणार आहोत। हिंगही चांगला गरम झाला की मग हे मिश्रण आपण चटणीमध्ये ॲड करणार आहोत। त्यानंतर या चटणीला छानशी चव यावी आणि खूप दिवस टिकावी म्हणून ही चटणी आपण 5 मिनिटं शिजवणार आहोत। अशी आपली चटणी तयार झाली।